So hi guys, today we are going to learn the living world. Topic number 2, General Science Standard 6. So let's start now. Can you recall? काही आठवतंय का आपण बघूया. List the things seen in the picture. Say whatever they are living or non-living things. Okay. In this picture we can see the boy holding kite. There is a ball, tree, girls, house. In this picture, we can see the house, the ball, kite. These are the non-living things. And tree, hen, girl, boy, dog. These are living things. Okay. So first, here are see characteristics of living thing. Means what? There are many kinds of plants and animals around us. They show some similarities and some difference. आपल्या सभोवताली आपल्या आसपास भरपूर प्रकारचे वनस्पती व प्राणी आहेत. त्यांच्यामध्ये साम्य आहे व काहींमध्ये विभिन्नता आहे. Yet, with the help of certain features, we can tell that they are all living things. आपण जे वैशिष्ट्य सजीवांमध्ये पाहतो तीच वैशिष्ट्य आपल्याला निर्जीव वस्तूंमध्ये पाहायला मिळत नाहीत. Such features are said to be the characteristics of living things. What difference do we see between the young ones and the adult in the picture? चित्रामध्ये आपल्याला काही व्यक्ती दिसत आहेत. लहान मुलं आहेत व काही वृद्ध माणसं आहेत. मीन्स अडल्ट आहेत. तर त्यांच्यामध्ये काही फरक दिसतोय का बघूया. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन. जे लहान मुलगा आहे कालांतराने त्याची वाढ होऊन तो एक अडल्ट मोठा मुलगा बनणार आहे किंवा व्यक्ती बनणार आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. प्रत्येक सजीव काही कालांतराने त्याच्या शरीरामध्ये वाढ होते, उंची वाढते, वजन वाढते, शरीराचा आकारसुद्धा वाढतो. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर हिज ग्रोथ. साधारण माणसांमध्ये ह्युमन्समध्ये 18 ते 21 वर्ष त्यांच्या वाढीकरता लागतात. सो हिअर आर क्वेश्चन. तुमच्याकरता एक प्रश्न आहे. फाइंड आउट how long it takes for the young ones of hens, cows and dogs to grow into adult. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. ह्या ठिकाणी एक प्रयोग करून दाखवलेला आहे. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ अ पॉटेड सॅपलिंग. ओके, सो कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबाव द प्लांट. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days. साधारण 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला काय जाणवेल. टेल्स अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. झाडाची उंची वाढली. आपल्याला हे कशामुळे समजेल. दुसऱ्या चित्रात बघा, या ठिकाणी आपण पाहतो की जी थ्रेड आहे ती लूज पडलेली आहे. लूज थ्रेड याचा अर्थ असा होतो की झाडाची उंची वाढलेली आहे. मीन्स इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द width and height of the stem that grows. As they grow, some plants develop branches while others do not. All living things grow, animals grow only for a certain period. Means all living things can grow, but animals can grow for only a certain period and plants can grow as long as they live. म्हणजेच काय की जे प्राणी आहेत ते त्यांच्या विशिष्ट वयापर्यंत त्यांची वाढ होते, परंतु जे वनस्पती आहे हे त्यांच्या मृत्यूपर्यंत जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होते. हा दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे, डिफरन्स आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी विच मीन्स that growth occurs in all parts of the body.
म्हणजेच काय, ज्यावेळेस प्राण्यांच्या शरीरामध्ये वाढ होते किंवा वनस्पतींच्या शरीरामध्ये वाढ होते त्यावेळेस ती वाढ प्रत्येक अवयवामध्ये ती वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या ठिकाणी काही चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रोथ इन बनियन ट्री अँड कोकोनट ट्री. ओके. सो here is next part. Food is necessary for growth. वाढ, ग्रोथ म्हणजे वाढ. कोणतेही प्राणी असेल किंवा वनस्पती असेल त्यांच्या शरीराची वाढ होण्याकरता फूड म्हणजे अन्न हे खूप महत्त्वाचं आहे. मीन्स फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर ग्रोथ्स. फर्स्ट बघूया प्लांट. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः सूर्यप्रकाशामध्ये तयार करतात. प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट. व ही प्रोसेस सूर्यप्रकाशामध्ये घडते. विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लीव्ज. झाडांच्या म्हणजेच वनस्पतींच्या पानांमध्ये एक हिरवा रंग असतो. आपण बघितलं असेल की वनस्पतींची सर्व पानं हिरवी असतात. त्यामध्ये क्लोरोफिल नावाचा एक द्रव्य असतो की ज्या द्रव्याच्या मदतीने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. व झाडांची ही जी प्रक्रिया आहे अन्न बनवण्याची तिला म्हणतात फोटोसिंथेसिस. ओके. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. ज्यावेळेस प्लांट म्हणजे वनस्पती अन्न तयार करतात त्या प्रोसेसमध्ये ते कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्लांट्स ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू दी क्लोरोफिल इन देम. साधारण वनस्पतींचा रंग हा हिरवा असतो तो त्यांच्यामध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे. आपण आता बघितलं वनस्पती. आता बघूया प्राणी. इथं एक डायग्राम आहे 2.6 चित्र आहे. इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची अन्न घेण्याची पद्धत. इथं एक डेफिनेशन बघा. The intake of food and the resultant growth is an important characteristic of living thing. म्हणजे सजीवांचं हे एक लक्षण आपण म्हणू शकतो की एखादी वस्तू आहे. सपोज वस्तू म्हणजे आपण प्राणी, वनस्पती, दगड वगैरे ह्या बिल्डिंग, इमारत ह्या सगळ्यांना आपण एक वस्तू म्हणूया. ठीक आहे. मग ही वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे हे आपल्या कशावरून समजतं तर त्यांची काही लक्षणं आहेत. त्यातलं एक लक्ष इथं दिलं आहे काय, द इनटेक ऑफ फूड and the resultant growth is an important characteristic of living things. Animal however do not have chlorophyll. साहजिकच प्राण्यांमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य नसतं. They do not produce their own food. म्हणजे कोणताही प्राणी हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. They search for food. ते नेहमी अन्नाच्या शोधात असतात. Animals such as goats, sheep, horses eat grass while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. म्हणजेच काही प्राणी हे गवत खाऊन सुद्धा जगतात परंतु काही जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जंगली प्राणी म्हणतो, ते इतर प्राण्यांची शिकार करतात व त्याच्यावर त्यांची स्वतःची उपजीविका करतात. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. मीन्स आपण बघितलं की ग्रोथ इज अ characteristic of living things. Then second characteristic of living things is a respiration. So can you recall what is respiration? Correct. Respiration means श्वास घेणे. So living things need oxygen in order to live. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडते. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide. Listen carefully. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to the use of oxygen is called respiration. म्हणजे इनहेल म्हणजे श्वास आत घेणे, ऑक्सिजन आत घेणे. एक्झेल म्हणजे श्वास बाहेर सोडणे म्हणजे एक्झेल करणे. ही जी प्रक्रिया चालू असते शरीरामध्ये यालाच म्हणतात रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन. ॲनिमल सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन.
म्हणजेच फिश मासा असेल, स्नेक, माऊस ह्या प्राण्यांना श्वासोच्छ्वास करण्याकरता, श्वसन करण्याकरता काही विशिष्ट ऑर्गन्स आहेत. ऑन दी अदर हँड, प्लांट्स रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम्स अँड लिव्स. परंतु झाडांचे जे पानं आहेत त्या पानामध्ये टिनी पोर्स, मायक्रो पोर्स असतात, बारीक बारीक छिद्र असतात की ज्या छिद्रांद्वारे ते श्वसन करतात. सो रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे याचा अर्थ रेस्पिरेशन इट इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. द थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग इज एक्सक्रिशन. तर एक्सक्रिशन म्हणजे काय? तर एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. दीज आर कॉल्ड एक्सक्रेटा. And the process of eliminating them from the body is called excretion. म्हणजेच काय की सजीवांच्या शरीरामध्ये काही टाकाऊ पदार्थ तयार होतात की ज्याची शरीराला गरज नसते, त्या पदार्थाला म्हणतात एक्सक्रेटा. आणि तो पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया तिला म्हणतात एक्सक्रिशन. ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. प्राण्यांना उत्सर्जन करण्याकरता विशिष्ट प्रकारचे अवयव आहेत. तसेच प्राणी एक्सक्रिशन करतात त्याचप्रमाणे झाडेसुद्धा, वनस्पतीसुद्धा एक्सक्रिशन करतात. मीन्स प्लांट्स टू एक्सक्रीट. फॉर एक्झाम्पल उदाहरण बघायचं असलं, सम प्लांट्स शेड लिव्ज इन अ स्पेसिफिक सीझन. आपण पाहतो की काही झाडांची जी पानं आहेत विविध प्रकारच्या ऋतूमध्ये गळतात. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. तसेच काही झाडाच्या पानामध्ये सुद्धा वेस्ट सबस्टन्स हा साठवला जातो. मीन्स एक्सक्रिशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. मीन्स दिस इज थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लेट्स लर्न अबाउट द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स विच इज रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युली और मोमेंट. रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युला अँड मोमेंट म्हणजे चेतना क्षमता आणि हालचाल. हा सजीवांचा खूप महत्त्वाचा गुणधर्म म्हणता येईल. म्हणजे दिस इज दी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज वेन रिस्पॉन्डिंग टू अ स्टिम्युलस. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड, द काऊज अँड बफेलोज स्टँड अप, बिगिन टू मूव, one or two may even start moving. These are all movements. रिस्पॉन्सिव्ह स्टिम्युलाबद्दल सांगायचं म्हटलं तर उदाहरणार्थ समजा जर आपल्याला एखादा विमानाचा आवाज जर आला तर आपण लगेच आकाशाकडे पाहतो. म्हणजेच काय तर विमानाचा आवाज हा आपल्याकरता एक प्रकारचा स्टिम्युला आहे व आपण त्या आवाजाच्या दिशेने पाहतो म्हणजे आपण त्या आवाजाला रिस्पॉन्स करतो. म्हणजे ह्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला. You can hear a sound of aeroplane. Suddenly then you can see in the sky. Why? Because the sound of aeroplane acts as a stimulus for you and you can look towards the sky. It is response to that stimuli. म्हणजेच आपण आकाशाकडे पाहतो म्हणजे आपण त्या गोष्टीला रिस्पॉन्स करतो. त्याचबरोबर समजा आपण चालताना जर आपल्या पायात काटा टोचला असेल तर आपण लगेच आपल्याला वेदना होतात, आपण आपला हात नकळत पायाकडे जातो. म्हणजे आपण प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देतो. म्हणजे चेतनेला आपण रिस्पॉन्स करतो. मीन्स रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला हे सजीवांचं एक लक्षण आहे. मीन्स रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. तसं जर बघितलं तर निर्जीव वस्तू ह्या कधीही रिस्पॉन्स करत नाही. आपण दगडाला कितीही जोरात फेकलं, खाली टाकलं, आदळलं तरी तो दगड कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स करत नाही. परंतु जर प्राण्यांच्या बाबतीत आपण बघितलं तर ते रिस्पॉन्स करतात. हीच गोष्ट जर बघितली झाडांमध्ये, प्लांट्समध्ये तर इथे एक उदाहरण आहे द मिमोसा प्लांट. सगळ्यांना हे मिमोसा प्लांट माहीत असेलच. मिमोसा म्हणजे काय? लाजाळूचं झाड. जर आपण त्याच्या पानांना स्पर्श केला तर ते झाड त्याचे पानं मिटून घेतात. म्हणजेच हा झाला रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय तर प्रजनन. प्रत्येक सजीव
हा स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करतो, त्याला जन्म देतो. ही प्रोसेस म्हणजेच प्रजनन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्फ. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. सम ले एग्ज. काही पक्षी अंडी घालतात तर काही प्राणी पिलांना जन्म देतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड. बियांमधून नवीन झाड तयार होतं. स्टेम्स ऑर लिव्ज. काही फांद्यांपासून सुद्धा व काही झाडांच्या पानांपासून सुद्धा नवीन प्रजनन सुरू होतं. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट्स सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर procreation. Means reproduction is a characteristic of living things. Main characteristic of living thing is a definite lifespan. म्हणजे काय? अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ. म्हणजे विशिष्ट वयानंतर लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीव हा रिप्रोडक्शन करण्याकरता सक्षम होतो, तयार होतो. लेटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक. कालांतराने प्रत्येक सजीवाचे जे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, हे हळूहळू वीक, कमजोर होतात. अँड स्टील लेटर देअर लाईफ कम्स टू अन एंड. व त्यानंतर त्याचं आयुष्य संपुष्ट येतं. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलंच तर प्रत्येक सजीवाला मृत्यू हा अटळ आहे. द लाईफस्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. परंतु या ठिकाणी प्रत्येक सजीवाचं जे लाईफस्पॅन आहे हे वेगवेगळं आहे. फॉर एक्झाम्पल द लाईफस्पॅन ऑफ द डॉग इज अबाउट 12 to 18 years. जर आपण कुत्रा हा जो प्राणी बघितला, डॉग, त्याचं आयुष्य साधारण 12 ते 18 वर्षांचं आहे. म्हणजे कुत्रा हा 12 ते 18 वर्षामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य जगतो. while the ostrich lives for 50 years. Characteristic of living thing is a cellular structure. It is last characteristic of living things. Means पेशीमय रचना. प्रत्येक सजीवामध्ये पेशीमय रचना असते. तर पेशीमय रचना म्हणजे काय, कशी असते, तर ही चित्र बघा. 2.13 2.13 अ वॉल ऑर अ हनीकॉम्ब. ठीक. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स. प्रत्येक सजीवाची शरीर हे बारीक बारीक सेल्सपासून बनलेलं आहे. प्रत्येक सजीव हा सेलपासून बनलेला आहे. ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दीज मायक्रोस्कोपिक सेल्स. द लिव्हिंग थिंग्स कॅन डिवायडेड इंटू 2 parts ऑन द बेसिस ऑफ देअर सेल्युलर स्ट्रक्चर. Unicellular animals and second is multicellular animals. So unicellular animals म्हणजे काय, तर एक पेशीय सजीव व दुसरा आहे बहुपेशीय सजीव. मीन्स सम लिव्हिंग थिंग्स हॅव ओनली वन सेल, दे आर नोन ॲज अ युनिसेल्युलर animals. And some living things have many cells, they are known as a multicellular animals. Look at the examples: amoeba, paramecium. These animals have only one cell. म्हणजे ह्या प्राण्यामध्ये फक्त एकच पेशी आहे. अमिबा स्वतः एक पेशी आहे, पॅरामेशियम हा स्वतः एक पेशी आहे, म्हणून ते एक पेशीय प्राणी आहे. तर दुसरीकडे बघितलं तर खाली बघूया, कॉकरोच, इलेफंट यासारखी जी प्राणी आहेत, ह्युमन्स आहेत, यांच्यामध्ये अनेक पेशी आहेत. हे अनेक पेशींपासून बनलेले आहेत. दे हॅव मेनी सेल्स, दॅट्स वाय they are called as a multicellular animals. The amoeba and some other microorganisms are unicellular, while man, cow, mouse, cockroach, elephants, banyan tree, the onion plant, etc. These are all multicellular organisms. All the characteristics of living things are seen in every cell of a living things, whatever it is unicellular or multicellular animals. Means cellular structure is the main characteristic of living things, even though the number of cells may vary. So here are useful living things and harmful living things. These are useful living things, म्हणजे आपल्याला ज्या सजीवांचा उपयोग होतो त्यांना आपण म्हणूया युजफुल लिव्हिंग थिंग्स
व ज्यांपासून आपल्याला त्रास होतो त्यांना आपण म्हणूया हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. ओके, दीज आर दी वाईल्ड ॲनिमल्स. डू यू नो वाईल्ड ॲनिमल्स? जंगलात राहणारे प्राणी. दीज आर दी वाईल्ड ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल टायगर्स, लायन्स, लेपर्ड एक्सेट्रा. सो दिस इज दी लिव्हिंग थिंग्स. We learn all the characteristics of living things. In the next video, we can learn the exercise on this topic. So once again, recall what is living thing.